श्री स्वामी समर्थ. सुख द्यावे सुख घ्यावे, अखंड मुखी स्वामीचे नाम घ्यावे. करा स्वामीचे स्मरण, स्वामी करती सर्व संकट हरण. चिंतेचे काय उरले कारण, समर्थ पाठीशी असता. स्वामी समर्थाच्या या अनुभवातून आज आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे याची जडणघडण मात्र नेहमी होत असते. स्वामीचा अनुभव येणे म्हणजे स्वामी सेवा आपल्या हातून घडणे, असाच एक अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे. दत्त अवतार श्री स्वामी समर्थांच्या अनुभवांच्या गाथा अगणित आहेत. स्वामी नेहमी म्हणतात की तुमचे दुःख माझ्याजवळ येऊन या माझ्याकडून तुम्हाला सुख घेऊन जा, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वामी अनुभवाचा खजिना पुष्कळ मोठा आहे. त्यात मला आलेला अनुभव म्हणजेच 6 मार्च 2008 च्या गुरुवारी मला मठात स्वामीच्या दर्शनाला जायचे होते. संध्याकाळी मठात खूप गर्दी होते, तेव्हा लवकर दर्शन करून येऊ असा विचार मनात आला. तर दूध घ्यायला घरात कोणीतरी हवे या विचारात असतानाच दूधवाला तेवढ्यात आला. मी लगेच दूध गॅसवर ठेवले, TV बंद केला. मठात जायचे म्हणून बरोबर पैसे घेतले व कुलूप लावण्याच्या नादात गॅस बंद करायचा विसरले. आमचे शेजारीसुद्धा दर गुरुवारी स्वामी मठात जातात. त्या कारणाने मी त्यांच्या घरी गेले. त्यांचे आवरून होईपर्यंत मी तिथेच थांबले. नंतर आम्ही एक रिक्षा करून स्वामी प्रासाद मठामध्ये आलो. नेहमीप्रमाणे गुरुवारची गर्दी होती. आम्ही रांगेत उभे राहून स्वामीचे दर्शन घेतले. प्रसाद घेऊन पुन्हा घरी परतलो आणि मी शेजारच्याच घरी थोडा वेळ बसले. बोलता बोलता अचानक आपण गॅसवर दूध ठेवले होते याची आठवण झाली. पण जे स्वामी प्रासादात जातात त्यांच्यावरील सर्व संकटे स्वामी पळवून लावतात. जवळजवळ 2 ते 3 तास दूध हे गॅसवरच होते, पण थोडेसुद्धा उतू गेले नव्हते की आटले पण नव्हते. जेवढे दूध घेतले तेवढेच पातेल्यात शिल्लक होते. हे पाहून वाटले की स्वामीची आपल्यावर सुद्धा खूप कृपा आहे. स्वामी प्रत्येक भक्ताला संकटातून तारतात. आपण सुद्धा स्वामी कृपेत सहभागी होऊन स्वामीची सेवा करण्याचा आनंद घ्या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.